व्यासपीठ गावची खबर न्यूज। प्रभाग क्रमांक 8 मधून यश जाधव सर्वात कमी वयाचे उमेदवार। आजोबा आई वडिलांच्या सामाजिक राजकीय वारसा चालवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात। राजकारण म्हटलं की कपाळावर आठ्या पाडून तरुण पाठ फिरवतात। अनेक कारणं आहेत। यश रमेश जाधव हे उच्च शिक्षित असून अवघ्या कमी वयातच खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवत आहेत। आजोबा आई वडीलचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून प्रभागाचाच नव्हे तर खोपोली शहराचा सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायला हवं असं मत राष्ट्रवादी परिवर्तन आघाडीचे उमेदवार यश जाधव यांनी व्यक्त केले। खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव, माजी नगरसेविका माजी आरोग्य सभापती वैशाली जाधव यांचा पुत्र यश रमेश जाधव खोपोली नगरपालिकेची निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीतून अजित पवार पक्षाच्या तिकिटावर लढवत आहे। यश जाधव हा पदवीधर उच्च शिक्षित आणि सर्वात तरुण उमेदवार आहे। चिंचवली शेडवली हे नव्यानं विकसित होत आहे। या ठिकाणी डीपी आरक्षण तसेच पाण्याची मोठी टाकी वडील रमेश जाधव यांच्या काळात काम झालंय। आई आरोग्य सभापती असताना कोरोना काळात शहरात चांगलं काम केलंय। सामाजिक कामाचा बाळकडू घरातूनच मिळाल्यानं निवडणूक लढवत असून खेळासाठी मैदान, तरुणांना रोजगार मिळवून देणे, दर्जेदार विकास कामं करून शहराचा कायापालट करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं यश जाधव यांनी सांगितलं। तर कमी वयाचा यश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्यानं प्रभाग क्रमांक 8 मधील मतदारांकडून आपला मुलगा मैदानात आहे, त्यामुळे मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे।